अमरावती शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर दंडात्मक व कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. दिवसभर अमरावती शहरात पोलीस ठिकठिकाणी या मोहिमेसाठी सज्ज आहेत. त्यामुळे आता दुचाकी चालवितांना दोघांनी हेल्मेट घालायचं आहे, नाहीतर कारवाईला समोर जा, असा इशारा पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिलेला आहे. हेल्मेट सक्तीच्या बाबतीमध्ये तर आपण अवेअरनेस म्हणाल तर सतत अवेअरनेस आपलं चालूच असतं आणि आपण कारवाया पण करत असतो. आता ही कारवाई सुरू झालेली आपली रेग्युलरच कारवाई आहे. सिटीमध्ये आपण सध्या जी कारवाई करतो आहोत ती आपण आत्तापर्यंत करत होतो तर फक्त हेल्मेट जी फ्रंटची व्यक्ती आहे किंवा ड्रायव्हर म्हणून चालवणारी जी व्यक्ती, गाडी चालवणारी जी व्यक्ती पहिली बसलेली आहे तिच्यावर कारवाई करत होतो. तर आता आपण जी पाठीमागे बसलेली व्यक्ती आहे तिच्यावर पण करणार आहोत. पण ही कारवाई करताना आपण पहिल्यांदा जनजागृती करणं किंवा लोकांना याविषयी माहिती देणं हे आधी करणार आहोत, नंतरच कारवाई करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा पण होणार नाही की तुम्ही हेल्मेट घातलेलं नाही तर फ्रंट सीटवर असलेल्या ड्रायव्हरवर कारवाई करायची नाही किंवा फ्रंट सीटला जे कोणी ड्रायव्हिंग करत आहे किंवा जी गाडी चालवतो आहे टू व्हीलर तिच्यावर कारवाई करायची नाही, असा याचा अर्थ होणार नाही. आता हा जनरल प्रश्न आहे, हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. म्हणजे आम्हाला तर कायदा पाळणं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जीवन हे महत्त्वाचं आहे आणि त्या करतात त्यांची स्वतःची सेफ्टी आहे हेल्मेट वापरणं. आणि मग आपण वापरायचं किंवा नाही तर मला असं वाटतं त्यांनी स्वतः ठरवावं की सेफ्टी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. अपघात झाल्यास हेल्मेटमुळे डोक्याचं संरक्षण होतं. अपघातात डोक्याला मार लागल्याने अनेकांचे प्राण गेलेले आहेत. तेव्हा हेल्मेट घालून स्वतःला सुरक्षित करावं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट वापरणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. हाच आदेश झळकतात अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत संपूर्ण वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी आता जनजागृती करण्यास रस्त्यावर उतरले आहेत. वाहन चालकांना सुद्धा संदेश देत आहेत. आगामी दिवसात जर हेल्मेट वापरलं नाही तर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी सुद्धा दिला आहे. कॅमेरामॅन रोहित खळे सोबत मी अमरावती.